आम्ही हे होऊन देणार नाही. फडणवीस साहेब, तुम्ही कितीही आटापिटा करा, हा शक्तीपीठ महामार्ग तुमचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही म्हणजे नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि ते उदयन महाराज म्हणतात की एक बार मै काहीतरी की खुद का भी नाही सुनता, काय काय म्हणतात की ते तसं आता आम्ही एकदा ठरवलंय, आता आम्ही आमचं सुद्धा ऐकणार नाही. कोण आमच्यावर असो नसो, हा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. मग म्हटले की हे कोल्हापूरचे लोक विरोध करतात, आम्ही जरा पलीकडे वळसा घालून येतो. मग ते मान खटाव घेऊन आले, कारण त्या ठिकाणी जयकुमार गोरेंनी जवळपास 500-600 एकर जमीन घेऊन ठेवलेली आहे. तिथं त्यांना एक पंचतारांकित हे करायचं आहे, औद्योगिक वसाहत करायची आहे. आणि त्यामुळे त्यांना तो हायवेवर आणायचा आहे. आणि त्यासाठी तिकडून तो रस्ता वळवून आणला आणि म्हणून तुमच्या उरावर आला. म्हणजे एका मंत्र्याच्या स्वार्थासाठी कोल्हापूरचा बळी जायला लागलाय, हे लक्षात ठेवा. मग 86,000 कोटीचं झालं 1,00,000 कोटी. मेळावे झाल्यानंतर आता आमची स्टेजवर चर्चा झाली. एक भव्य मोर्चा 9 जूनला दसरा चौकातून कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी जाईल. हा मोर्चा काढायचा ना, जोरात सगळ्यांनी हात वर करा. हा मोर्चा 9 जूनला या ठिकाणी होईल. या जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्यतो असा मोर्चा झाला पाहिजे. सगळ्यांनी घरदार घेऊन ज्यांच्या जमिनी जातात, बायका पोरांसकट या मोर्चाला आलं पाहिजे.